आज मी तुम्हाला अशी पाणीपुरीची रेसिपी सांगणार आहे जी कधीच चुकणार नाही मंडळी। ही रेसिपी नक्की सेव्ह करून ठेवा, कारण एकदा ट्राय केली ना तर सगळेच तुमच्या पाणीपुरीचे वेडे होतील, कारण चव अशी जी अगदी बाजारात मिळते तशीच। तर चला बनवूया। एका पॅनमध्ये अर्धा चमच काळी मिरी, अर्धा चमच धने, 5 ते 6 लवंग, 2 चमचे जिरे आणि 5 ते 6 सुक्या काश्मीरी लाल मिरची घ्या। आता हे सगळं कमी गॅसवर खमंग भाजून घ्या। त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घ्या। आता दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, लिंबाचा रस, चवीनुसार हिरवी मिरची, डाळवा, मीठ, चिंचेचं पल्प आणि थोडंसं पाणी घालून हे सगळं चांगलं बारीक वाटून घ्या। आता हे वाटण एका मोठ्या भांड्यात काढा, त्यामध्ये एकदम थंड पाणी आणि काही बर्फाचे तुकडे टाका। त्यानंतर आपण तयार केलेल्या मसाल्यापैकी 1 चमचा मसाला टाका। मी इथे पाणी कमी बनवत आहे, त्यामुळे मसाला पण कमी टाकत आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मसाला टाकू शकता। आता त्यामध्ये चाट मसाला, काळं मीठ आणि लिंबाचे काही स्लाइस टाका। सगळं छान मिक्स करून घ्या। शेवटी रायत्याची बुंदी आणि थोडीशी कोथिंबीर घाला। बस इथे आता आपला परफेक्ट पाणीपुरीचं पाणी तयार आहे मंडळी। एन्जॉय करा आणि जेवण झालं का चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मंडळी। धन्यवाद।